नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मीराने खोटारड्या निरूपाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणताच सुधाकर भाऊंनी निरूपा आणि पंकजला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं. तर इथे निरूपा आता सत्याच्या रूममध्ये असते, सत्याबरोबर गप्पा मारत असते. त्याच वेळेस मीरा रूममध्ये येते. अहो, तुम्ही गोळ्या घेतल्या का असं ती सत्याला विचारू लागते. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अजून नाही घेतल्या. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो बघितलं ना, तुमचं पोरगं गोळ्या वेळेवरती घेत नाही. आता गोळ्यांची वेळ झाली, मला माझी भरपूर कामं आहेत, त्यामुळे सासूबाई तुम्ही यांना वेळेत गोळ्या देत द्याल ना. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, मीरा तुला तुझी कामं आहे ना, तू तुझी कामं आटप, तुझं ते फुलांचं दुकान सांभाळ. माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. आणि तसंही एक दिवस गोळ्या नाही घेतल्या तर त्याला काय बिघडतं. डॉक्टर खूप सल्ले देतात, खूप काय काय अटी लावत असतात. माणसाने कसं जगायचं, आणि रोज गोळ्या खाऊन माणूस कंटाळतो. त्यामुळे एखाद दिवस नाही घेतल्या तर त्याला काय बिघडतं, जाऊ दे, त्याला नसेल घ्यायच्या. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदी मला पटतंय, पण सासूबाई आत्ता सध्या डॉक्टरांनी आपल्याला हा कोर्स पूर्ण करायला लावला की नाही, आणि आपण जर वेळेवरती गोळ्या घेतल्या नाही तर यांना त्रास होईल, आणि यांना त्रास झाल्यानंतर तुम्हाला बघवणार नाही, मग तुम्हाला त्रास होईल, आणि हे यांना बघवणार नाही. म्हणून तुम्हीच सांगा आता काय करायला पाहिजे. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू माझ्या आईला झालेला त्रास मी नाही बघू शकत, मी तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही, त्यामुळे मी वेळेवरती गोळ्या घेणार. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता कसं बरं सासूबाई, द्या बरं, तुमच्या हाताने द्या बरं गोळ्या. आता लगेच निरूपा पटकन त्या बॉक्समधनं गोळ्या घेते. आता मोठाले डोळे करून अगदी रागाने मीराकडे बघत असते, कारण मीराने बरोबर आता निरूपाचा डाव तिच्यावरतीच पलटवलेलं असतो. तिला जे नको असतात ते मीरा आता तिला करायला भाग पाडते. आता निरूपा पटकन गोळ्या घेते, ग्लासभर पाणी आता सत्याच्या हातात देते. सत्याने आता गोळ्या घेतलेल्या असतात. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आता कसं बरं, एकदम भारी. सासूबाई अहो मगाशी हे धडपडले होते, पडायलाच लागले होते, आणि मग काय, यांचा हात सटकला होता आणि तशी ती हातातली पट्टी काढून टाकली. मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, घाला ती पट्टी, पण ऐकतच नाही आहे. पण सासूबाई ते तुमचं नक्की ऐकतील. आईने आपल्या लेकराला जे काही सांगितलं ते लेकरू ऐकतंच ना. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, पण कशाला लावायची, जाऊ दे ना, असू दे मोकळा हात, त्याला नसेल आवडत. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, आवडण्याचा प्रश्नच येत नाही. अहो हात जर असा गळ्यात टांगवला नाही, तो अस्ताव्यस्त इकडे ठेवला, त्याला दुखापत झाली तर तो बरा होणार नाही ना. आणि जर यांचा हात बरा झाला नाही तर हे ड्रायव्हिंग कसे करणार, गाडी चालूच शकत नाही. गाडी चालवणं म्हणजे यांचं किती महत्त्वाचं काम आहे, किती आवडतं यांना. आणि मग जर त्यांना गाडी चालवता आली नाही तर ते तुम्हाला आवडेल का सासूबाई, सांगा बरं, नाही आवडणार. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे तुझं बरोबर आहे, पण मग. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, मग सासूबाई तुम्ही ओरडा त्यांच्यावरती, आणि ती पट्टी स्वतः तुम्ही त्यांच्या गळ्यात घाला. म्हणजे कसं आहे, लेकरू चुकलं तर आईच ओरडते ना, आईने कठोर शिक्षा द्यायलाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही ओरडा तुमच्या मुलावरती. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, चालेल आई, मी ती पट्टी घालायला तयार आहे, कारण माझा हात लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे, नाहीतर तुला त्रास होईल ना. आता निरूपा पुन्हा मीराकडे नाक डोळे मुरडत रागानेच बघू लागते. आता निरूपा ती सत्याच्या गळ्यात पट्टी घालते आणि हाताला गुंडाळू लागते. त्याच वेळेस आता मीरा गालातल्या गालात हसत असते, कारण सासूबाईंनी मुद्दाम सत्याची ती पट्टी काढायला लावलेली असते आणि त्याला गोळ्या देणं बंद केलेलं असतं. पण मीराने बरोबर इथे आता शाळा केलेली असते. त्याच वेळेस आता निरूपा मनाशीच म्हणू लागते, ही फुलवाली ना एक नंबर महाचालाक आहे. मी बरोबर सत्याच्या गोळ्या बंद केल्या होत्या, त्याच्या हातातली पट्टी काढून टाकली होती, जेणेकरून या सत्याला त्रास व्हावा, तो बरा होऊ नये, असं मला करायचं होतं. पण नाही, माझ्या प्रेमाचा फायदा घेऊन सगळं काही उलटं करते ही मीरा. पण काय करणार, मला या फुलवालीचं काहीतरी करावं लागेल, असे आता निरूपा मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तू म्हणते ना, मी तसंच समज करणार, माझ्या आईला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, पण आता जास्त चालू नका. हे बघा, डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, चालल्यानंतर तुमच्या पायाला त्रास होईल, पाय लवकरात लवकर बरा होणार नाही. मग
आणि जर तुम्ही बरे नाही झाला तर तुमच्या आईला बघवेल का? नाही ना. मग आईसाठी तुम्ही सगळे नियम अटी लक्षात ठेवायचे आणि तसंच वागायचं. तेव्हा सत्यम लागतो चालेल धमकेतू, मी आईला त्रास होईल असं काहीही वागणार नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो डॉक्टरांनी यांना ना एक्सरसाइज करायला सांगितली, यांचा पाय काल खूप दुखत होता, त्यामुळे प्लीज तुम्ही यांच्याकडनं तो व्यायाम करून घ्याल का? हे बघा इथे हा पाय खूप दुखत होता. आता निरूपा म्हणू लागते, हो का? निरूपा लगेच सत्याचे पाय चेपू लागते. सत्य बाळा इथे दुखतंय का? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही एक काम करा, तेल लावून ना मस्त यांच्या पायाची मालिश करा, म्हणजे कसं लवकरात लवकर पाय बरा होईल आणि हातही बरं का. त्याच वेळेस निरूपा आता सत्याला असा हात पुढे करायला सांगते आणि आता एक्सरसाइज करून घेऊ लागते. असा वळवायचा तसा वळवायचा. मीरा मात्र निरूपाकडे बघून गालातल्या गालात हसत असते. तेवढ्यात निरूपाचा फोन वाजू लागतो. निरूपा पटकन तिकडनं सटकून घेते, कारण या मीराने तर मला कामवालीच बनवलंय, जणू सत्याचं प्रत्येक काम माझ्या अंगावरती ढकलते. आता मीराने बरोबर निरूपाला तिकडनं पळवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. निरूपा आपल्या रूममध्ये विचार करत असते, काय करू या मीराचं? मुद्दाम करायली हे सगळं मुद्दाम, पण मी सोडणार नाही. तेवढ्यात पंकज येतो. मम्मा मम्मा असे ओरडत पंकज आता निरूपाजवळ येतो. तेव्हा निरूपा मला लागते, काय सारखं का माझ्या नावाने बोंबलत असतो, का ओरडतोय? त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं तो ड्रायव्हर माझ्या पाठीमागेच लागलाय गं, अगं त्याला पैसे द्यायचेत. कुठनं द्यायचे पैसे? नाही दिले ना तर तो काहीही करू शकतो. त्यावर निरूपा लागते, गपरे तुला साधी त्या ड्रायव्हरला पैसेसुद्धा देता येत नाही. अरे मी काय काय बघू, तुला ते पैशाचं तुला बघावं लागेल. हे बघ एकतर त्या मीराने आधीच माझ्या डोक्याला खूप ताप केला आहे. त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं पण मी कुठनं देणार पैसे, माझ्याकडे नाही आहेत. तेव्हा निरूपा मला लागते, कुठनं यान आणि काही कर, पण पैसे तूच द्यायचे, मला अजिबात सांगू नको. मला आधी त्या मीराचा काटा काढायचा आहे. तेव्हा पंकज लागतो, मम्मा म्हणजे काय करायचं आहे ठरवलंय तू? त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, ती मीरा एक नंबरची महाचालक आहे, महाचालक. तिने बरोबर माझीच गेम माझ्यावरती उलटवली, त्यामुळे बास आता मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही. आता मी विषाची परीक्षा घेणार. तेव्हा पंकज लागतो, म्हणजे काय करायचं आहे? त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, विष घालून उद्या सकाळीच मी त्या मीराला संपवणार आणि एकदा का मीरा संपली की सत्य आपोआप संपून जाणार, म्हणजे आपल्या रस्त्यात ते काटे आपोआप बाजूला होणार. तेव्हा पंकज लागतो, मम्मा. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो मी त्या मीराला उद्या संपवणार, बघच आता उद्याचा दिवस त्या मीराचा शेवटचा दिवस असेल असं आता निरूपाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी निरूपा आता किचनमध्ये घाईघाईतच येते. तिच्या हातात आता ती विषाची बॉटलही असते. तेवढ्यात आता लगेच गॅसवरती चहा झाकून ठेवलेला असतो. मीरा आता सगळं काम आटपल्यानंतर हा चहा पिण्यासाठी रोज येते. आणि आता बघ मीरा, हा चहा मी तुला देणार आणि आजचा काय शेवटचा चहा असेल, तुझा आयुष्यातला शेवटचा चहा, असे म्हणत आता निरूपा त्या विषाच्या बॉटलकडे बघते आणि हसू लागते. तेवढ्यात आता लगेच त्या पातेल्यातला चहा आता निरूपा त्या कपात गाळते आणि तेवढ्यात लगेच धावतच पंकज, मम्मा मम्मा काय चालू आहे तुझं? त्यावर निरूपा लागते, गप्प बैस, सारखं मम्मा मम्मा करत असतो, तुला सांगितलं ना गप्प बैस आणि लक्ष ठेव. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं पण काय चालू आहे तुझं? त्यावर निरूपा लागते, बिंडोक सांगितलं ना काल काटा काढायचा आहे त्या मीराचा, मग लक्ष ठेव, कोणी बघत तर नाही आहे ना, लक्ष ठेव. आता पंकज मात्र हॉलकडे लक्ष देऊन असतो. आता निरूपा लगेच त्या चहाच्या कपामध्ये ते विष टाकू लागते. तेवढ्यात लगेच आता रियाच्या रूममधनं रिया किचनकडे आलेली असते. आता हळूच रिया भिंतीआड लपून मॉमचं हे सगळं जे काही चालू असतं ना ते सगळं दृश्य आता ती बघू लागते. आता रियाला धक्काच बसतो. रिया धावतच तिकडनं मीरावहिनीकडे निघालेली असते. तर आता इथे निरूपाने त्या चहात विष मिसळलेलं असतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, चला आता हा चहा मी मीराला जाऊन देते, म्हणजे कसं मीराचा शेवट झालाच म्हणून समजायचा. असे म्हणत आता निरूपा लगेच तू चहा घेऊन मीराच्या रूमकडे निघालेली असते. तर इकडे आता मीराची सगळी कामं आटोपलेली असतात, पण आता गरमी वाढलेली असते ना, त्यामुळे खूप घाम झालेला असतो. मीरा आता लगेच सत्याजवळ येते. बघा ना किती गरमी वाढली, बापरे मला किती घाम आलाय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू बैस येते, मी तुला प्रेमाची फुंकर मारतो, म्हणजे कसं तुझी ही गरमी निघून जाईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच? त्यावर सत्य म्हणू लागतो, मग
माझी बायको एवढं काम करते, मग मी साधी फुंकर मारू शकत नाही का? असे म्हणत सत्या आता लगेच मीराच्या तोंडावरती प्रेमाने फुंकर मारू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा येते. चला चला पटकन चहा पिऊन घ्या. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आई माझ्यासाठी चहा आणलाय. त्यावर निरूपा म्हणू लागते, ना गप्रे, तुझ्यासाठी नाही आहे. अरे मीरा किती काम करते, किती दगदग करते, थकत असेल ना ती. आणि सकाळपासनं एवढी सगळी कामं आटोपली, अजूनपर्यंत चहा घेतला नाही. त्यामुळे मी खास तिच्यासाठी स्पेशल चहा बनवून आणलाय. त्यावर लगेच आत्ता मीरा म्हणू लागते, पण सासूबाई मला नको आहे चहा. म्हणजे कसं आहे ना, मला खूप घाम आला आहे, गरमल्यासारखं झालं आहे, त्यामुळे मला नको आहे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, बघ सत्या, आता मी एवढ्या प्रेमाने हिच्यासाठी चहा आणलाय आणि ही नाही म्हणते. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, आईने एवढ्या प्रेमाने बनवून आणला की नाही, मग घे पटकन. त्यावर मीरा म्हणू लागते, हो पण मला नको आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू माझ्यासाठी घे, आईचा मान नको ग मोडू. अगं एवढं प्रेमाने बनवून आणलाय, घे पटकन. मीरा आता चहाचा कप हातात घेते. आता मात्र मीराला काय करावं, चहा प्यावा की नाही असं झालेलं असतं. मीरा लगेच आता कप आपल्या तोंडाला लावणार. तेच निरूपा मात्र खूपच आनंदून गेलेली असते. चला आता या फुलवालीचा काटा संपणार, माझ्या रस्त्यातला मोठा अडथळा दूर होणार आणि एकदा काही मीरा संपली की सत्य आपोआप तुटून जाणार, असं आता ती मनोमनी म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच मीरा तो कप बाजूला घेते. अरे देवा, सासूबाई पकडा बरं. अहो मगाशी मी कपडे काढून आणले आणि ते घड्या घालायचे विसरूनच गेले. ते बघा तिकडेच मी तसाच पसारा ठेवलाय. आता मीरा पटकन तो चहाचा कप निरूपाच्या हातात देते आणि त्या कपड्यांच्या घड्या घालू लागते. आता निरूपाला खूपच राग येतो, कारण तोंडाला लावलेला कप मीराने बाजूला केलेला असतो ना. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, बघ सत्या, आता कपड्यांच्या घड्या काही नंतर घालता आल्या नसत्या का, आधी चहा प्यायला हा होता ना, बघ ही पोरगी ना असंच करते. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं झालं की नाही, चल पटकन, चहा थंड होईल. आता मीराला काय करावं काही सुचत नाही. मीरा पटकन आता कपड्यांच्या घड्या घालते, कपाटात ठेवते आणि पुन्हा सत्याजवळ येते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, धर आता चहा पिऊन घे, धर पटकन, नाहीतर थंड होईल. मीरा आता चहाचा कप हातात घेते आणि पुन्हा चहा प्यायला सुरुवात करणार. तेच मीराला आठवतं, अहो तुम्ही गोळ्या घेतल्या का नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अजून घ्यायच्या बाकी आहे. मीरा पुन्हा तो कप आता निरूपाच्या हातात टेकवते. सासूबाई धरा बरं पटकन, मी यांना गोळ्या देते. आता मीरा लगेच त्या बॉक्समधनं गोळ्या काढते आणि सत्यजितला ग्लासभर पाणी आणि त्या गोळ्या देते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या, अरे बाकीची कामं चहा पिल्यानंतर होतील, तू सांग बरं, चहा थंड होईल, घे बरं पिऊन पटकन. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, आधी चहा पिऊन घे बरं, बाकीची कामं राहू दे. आता मीरा पटकन तो चहा आपल्या हातात घेते आणि तोंडाला लावणार. तेच आता ती निरूपाकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, काय झालं धूमकेतू, अगं पे की. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही मी हा चहा नाही पिऊ शकत. त्यावर सत्य म्हणू लागतो, का धूमकेतू, का नाही पिऊ शकत. त्यावर मीरा म्हणू लागते, कारण या चहामध्ये विष आहे. आता मात्र लगेच निरूपा मीराकडे बघू लागते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, हो मी जे काही सांगते ते खरं आहे, या चहामध्ये विष आहे, सासूबाईंनी या चहात विष कालवलं आहे. तेव्हा लगेच सत्य हसू लागतो, धूमकेतू, तू चेष्टा करायली ना, अगं आई विष कशाला टाकेल, अगं ती माझी आई आहे आणि ती आपल्यासाठी असं का करेल, आई असं कधी वागू शकत नाही आहे. धूमकेतू उगाच काहीतरी बोलू नको. त्यावर मीरा म्हणू लागते, मी खोटं बोलत नाही आहे, मी खरं बोलते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बघ सत्या, मी कितीही काही केलं ना, तुझ्या बायकोला खोटंच वाटतं रे. बघ आता मी तिच्यासाठी एवढा प्रेमाने चहा बनवून आणला आणि ती माझ्यावरती संशय घेते. नको पिऊ, राहू दे, दे इकडे चहा, मी जाते घेऊन. असे म्हणत आता निरूपा लगेच तो कप मीराच्या हातनं घेणार. ते सत्या तो कप आपल्या हातात घेतो. धूमकेतू, राहू दे, तुला नाही प्यायचा ना, नको पिऊ, हा चहा मी पितो, म्हणजे तुझी शंका निघून जाईल, आईने यात काहीही टाकले नाही हे तुला कळून जाईल. त्याच वेळेस आता मीरा घाबरते. अहो काय करायले तुम्ही, नाही नाही नाही, हा चहा तुम्ही नाही प्यायचा. मीरा आता तो कप सत्याच्या हातनं ओढू लागते. हे बघा असं काही करू नका. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं आईने असं काही केलेलं नाही आहे, मी तुला दाखवून देतो ना. तेवढ्यात लगेच आता दरवाजात सुधाकर भाऊ येतात. काय दाखवायचं आहे, काय चालू आहे तुम्हा दोघांचं. आता मात्र लगेच निरूपा घाबरते. अरे बापरे, आता तर हे पण आले. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, बाप, अरे बघ ना धूमकेतू काय म्हणते, मम्मा
म्हणजेच आईने धूमकेतूसाठी एवढ्या प्रेमाने चहा बनवून आणला आणि तिचं म्हणणं आहे की यात विष टाकलं गेलंय. आई कधी असं करेल का? बाप तूच सांग बरं. त्यामुळे ना हा चहा मी पिऊन बघतो आणि मग धूमकेतूची शंका निघून जाईल. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, थांब सत्यजित, माझ्या सुनेवर आणि बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. हे बघ, असं जर असेल तर हा चहा मी पिऊन बघतो. म्हणजे कसं आहे, दोघींपैकी एकीचा गैरसमज निघून जाईल. असे म्हणत सुधाकर भाऊ तो कप आपल्या हातात घेतात. आता मीराला धक्काच बसतो. बाबा खरंच तर हा चहा पिणार नाही ना? पण आता निरूपा घाबरते. सुधाकर भाऊ पटकन आता तो चहाचा कप आपल्या तोंडाला लावणार. तेच आता निरूपा पटकन स्वतःच्या हाताने तो कप असा बाजूला ढकलते आणि खाली पाडून देते. आता त्यातला चहा सांडलेला असतो, कपही फुटलेला असतो. पण मात्र आता निरूपाचं सत्य उघड झालेलं असतं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, आई तू असं का केलं? तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्यजित, कारण या बाईने या चहात खरंच विष मिसळलेलं होतं म्हणून केलं निरूपा हे सगळं. अगं पेऊ द्यायचा की मला चहा, का लोटून दिला? खरंच याच विष आहे म्हणून ना? त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हो बाबा, खरंच या चहामध्ये विष आहे, कारण सासूबाईंना या चहामध्ये विष टाकताना रियाने बघितलं होतं. आता मात्र रियाने बघितल्याचे क्षण इथे दाखवले जातात. सत्याला मात्र धक्का बसतो, आई तू असं का केलं? त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरूपा, आता तू हद्द पार केली. आता तुला या घरात जागा नाही. तू माझ्या सत्यजित आणि मीराच्या जीवावरती उठली, तुला काहीच वाटत नाही. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, आई तू असं का वागली? त्यावर निरूपा म्हणू लागते, कारण मला ही फुलवाली नाही आवडत. माझी सून म्हणून ही फुलवाली नाही आवडत, म्हणून विष घालून हिला मारण्याचा प्रयत्न करत होते. आता सुधाकर भाऊ भडकतात, निरूपाचा हात पकडतात. निरूपा, तुझ्यासारख्या बाईला या घरात जागा नाहीये. चालती हो, आमच्या घरातनं चालती हो. असे म्हणत सुधाकर भाऊ ओढतच निरूपाला आता दरवाज्यातनं बाहेर ढकलून देतात आणि दरवाज्यात उभी राहतच म्हणू लागतात, निरूपा, या घराकडे पुन्हा डोकावून बघायचं नाही. या घरातल्या माझ्या सुनेला मारण्याचा प्रयत्न करते तू. एवढा मोठा कट रस्ते, तुला काहीच वाटत नाही? निघ इकडनं. आता मात्र सत्या लंगडतच, आता बाप असं नको करू ओरडतच हॉलमध्ये येतो. सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप, अरे आईला तू घराबाहेर नाही काढू शकत. हे बघ बाप, असं करू नको. त्यावर सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात, सत्यजित बास, कोणीही मध्ये पडायचं नाही. आज मी जे काही करतोय ते अगदी बरोबर करतोय. खरं तर या बाईला मी आधीच घराबाहेर काढायला पाहिजे होतं. पहिल्यापासून बघतोय ही बाई फक्त चुकीचं वागत आली. मी आजवर हिच्या चुका पोटात घातल्या, पण आता नाही. आता या बाईला या घरात जागा नाही. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो, तुम्ही असे कसे वागू शकता? मी या घरातनं कुठेही जाणार नाही. हे घर माझं आहे. तुम्ही मला घरातनं बाहेर काढू शकत नाही आहे. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, काढणार. निरूपा, मी तुला या घरातनं बाहेर काढणार. खरं तर ना तुझ्याबरोबर काडी मोडच घ्यायला पाहिजे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही? अहो, या वयात कोणी काडी मोड घेतं का? तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, घेणार. अगं, माझी खरं तर चूक झाली. हा निर्णय मी आधी घ्यायला पाहिजे होता. तुझ्याबरोबर आधीच काडीमोड करून तुला या घरातनं बाहेर काढायला पाहिजे होतं. पण निरूपा, उशीर झाला म्हणून काय झालं ते मी आत्ता करू शकतो. कारण लहानपणापासून तू माझ्या सत्यजितला फक्त त्रास देत आली आणि अजूनही तू त्याचा त्रास वाढवते, त्याच्या जीवावरती उठते. त्यामुळे निरूपा, तू निघ इकडनं. आता तुला या घरात जागा नाही आहे. पुन्हा आमच्या घराकडे डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही. असे म्हणत आता सुधाकर भाऊ निरूपाच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात. आता निरूपाला काय बोलावं काही सुचत नाही. निरूपा रागाच्या भरात तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता घरात अगदी सुन्नाटाट झालेला असतो. तर आता मीरा इकडे किचनमध्ये येते आणि रडत असते. कारण तिला वाटतं की माझ्यामुळेच आता हे घर विस्कटलं गेलं आहे. सासूबाईंना घराबाहेर काढलं गेलं आहे. हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तेवढ्यात लगेच किचनमध्ये रिया येते. मीरा वहिनी, अगं काय झालं? तू का रडतेस? तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया, अगं बघ ना, मी करायला गेले एक आणि झालं एक. खरं तर मला सासूबाईंचं खरं रूप यांच्यासमोर आणायचं होतं, पण बाबांनी तर त्यांना घराबाहेर काढलं. अशाने आपलं घर तुटून जाईल ना. मला हे नाही पटत. त्यावर रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं मॉमला त्यांच्या पापाची शिक्षा भेटली. त्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केला. जाऊ दे, जेव्हा त्या घराबाहेर राहतील ना तेव्हाच त्यांना त्यांची चूक कळेल. त्यामुळे तू नको लक्ष देऊ मीरा वहिनी आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही रिया, अगं समोरचं कसंही वागलं म्हणून आपण तसं वागायचं असं नसतं गं. आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं असतं. आणि सासूबाईंना घराबाहेर काढलं आहे त्यामुळे यांना खूप त्रास होणार आहे आता.
आणि हे सगळं मला नाही बघवणार. त्यामुळे रिया, मला असं वाटतं की आपण सासूबाईंना परत घरात आणायला पाहिजे. त्यावर रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं कसा विचार करते तू? अगं मॉमने एवढं मोठं क्राईम केलं होतं, तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, तुला कळतंय का? आणि जर पुन्हा आपण त्या बाईला घरात आणलं तर त्या नक्कीच काहीतरी करतील. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, रिया हे बघ, आता शेवटी एका स्त्रीला संसार करताना एक पाऊल माघारी घ्यावंच लागतं की नाही, मग आपल्याला घ्यावं लागेल ते. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, हो, एक स्त्री आहे तू आहे आणि त्या नाही का, त्यांना नाही कळत का? हे बघ मीरा वहिनी, तू असा काही विचार करू नको, आपण त्यांना घरात घेणार नाही आहोत. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही रिया, मला जे वाटतंय तेच योग्य आहे, त्यातच आपल्या घरच्यांचं समद्यांचं भलं आहे. तेव्हा लगेच रिया हात जोडतच म्हणू लागते, मीरा वहिनी, महान आहेस तू. अगं तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या बाईने, तरी तू त्यांचा विचार करते. महान आहे मीरा वहिनी. त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊ, सत्या सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा ओरडतच पंकज येतो, बाबा तुम्ही जे काय वागलात ना ते चुकीचं वागलाय. तुम्ही मम्माला या घरातनं बाहेर काढून मोठी चूक केली. हे असं तुम्ही मम्माबरोबर वागू शकत नव्हता, तुम्ही चुकलात बाबा, असे ओरडतच आता पंकज बाबांना जाब विचारू लागतो. सुधाकर भाऊ मात्र भडकतात, ए पंकज, तुला जर एवढाच त्या निरूपाचा पुळका येत असेल ना तर निघ, घराबाहेर निघ आणि तिच्यासोबत राहा. चल जा, अजिबात मला काय बी विचारायचं नाही. तेव्हा लगेच आता मीरा आणि रिया हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो, पण बाबा तुम्ही या मीरासाठी एवढं खालच्या पातळीला जाऊन वागूच कसं शकता? अहो मम्माने एवढे दिवस तुमच्याबरोबर संसार केलाय, तुमची बायको आहे ती, आणि या फालतू मीरासाठी तुम्ही तिला घराबाहेर काढलं. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, मीरा माझी सून आहे. आणि पंकज, तुला जर वाटत असेल ना मी चुकीचा निर्णय घेतलाय तर 1 मिनिट थांब, असे म्हणत सुधाकर भाऊ आतमध्ये जातात आणि पंकजची बॅग भरून घेऊन येतात आणि म्हणू लागतात, पंकज चल, तुला तुझ्या मम्माबरोबर राहायचं आहे ना, तिची एवढी काळजी आहे ना, चल निघ, या घरात तुलाही जागा नाही आहे, चल लवकर. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, सुधा अरे काय करतोय तू, थांब. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, नाही आहे, आज मला कोण बी थांबू नका, मी जे काय करतोय ते अगदी योग्य आहे, असे म्हणत सुधाकर भाऊ लगेच ती एका हातात बॅग घेतात आणि पंकजला ओढतच घराबाहेर घेऊन जातात. सत्याला मात्र वाईट वाटतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मीराने निरूपाला घरात आणलेलं असतं. आता मात्र दिवसभर काही खाल्लं नाही म्हणून सत्या प्रेमाने आपल्या आईला भरवायला जातो. आई आई चल पटकन माझ्या हाताने खाऊन घे. त्याच वेळेस आता निरूपा सत्याचा हात झिडकारते, ए बंद करते, आई 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 हा शब्द ऐकून ना मला कंटाळा आलाय, मी तुझी आई नाही आहे. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई अगं असं काय बोलते तू, हे बघ असं बोलू नको, मला माहिती तुला राग आलाय पण तूच माझी आई आहे ना. तेव्हा लगेच आता मीरा येते, नाही सासूबाई तुमची आई नाहीच आहे. आता सत्याला खूपच राग येतो. तेव्हा सत्या ओरडच लागतो, धुमकेतू काय बोलायली तू, असं तू बोलू शकत नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, मी खरं बोलते, ही बाई तुमची आई नाहीच आहे, तुमची आई दुसरीच कोणीतरी. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय, मग माझी खरी आई कोण आहे, कुठे आहे? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, मला थोडा वेळ द्या, लवकरात लवकर मी तुमच्या खऱ्या आईला तुमच्या समोर आणेन. ती कुठे आहे हे मला आत्ता जरी माहिती नाही, पण थोड्याच दिवसात मी तुमच्या आईला समोर आणणार आहे. आता मात्र सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. आता मीरा खरंच सत्याच्या आईचा शोध घेणार का? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.